हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तर असा संकेत होत होत हा माझ्या पूज्य गुरुदेवजींपर्यंत पोचला. मग या दासाला प्राप्त झाला आणि सन 1997 मध्ये मार्च महिन्यात फाल्गुन शुद्ध एकादशीला परमात्म्याने या दासाला काही वेळासाठी दर्शन दिलं आणि म्हणाले की आता या सतनाम आणि सारनामाला करून टाक सार्वजनिक. वेळ आली आहे बेटा. पुण्यात्म्यांनो, आता पुण्यात्म्यांनो, गरीबदासजी महाराजांना परमात्मा म्हणाले की आता तू जा परत बेटा आणि या सतनामाचा जप कर. तू लवकरच भक्तीचा धनी होशील. तुझी जी काही हानी झाली आहे ती यामुळे अक्षरशः भरून निघेल. मग त्याचा महिमा सांगितलाय परमात्म्याने. जे गरीबदासजींनी परमात्म्याकडून ऐकलेलं ज्ञान आहे ते कसं सांगितलंय की सतनाम पालड़े रंग होरी हो 14 लोक चढ़ावे राम रंग होरी हो 3 लोक पासंग धर रंग होरी हो तो ना तुलाया राम रंग होरी हो. सतनामाच्या एका श्वासाची किंमत पुण्यात्म्यांनो केवढी आहे. एका सतनामाच्या श्वास उच्छ्वासाने एका संपूर्ण मंत्राची कमाई होते. जसा आपण एक मंत्र श्वासातून बाहेर सोडता दुसरा आत घेता, हा एक संपूर्ण जप झाला सतनामाचा. काही भक्त असमंजसपणात असतात. हा एक मंत्र समजा की बस सुरू ज्याने केला अंत दुसऱ्यामध्ये झाला, बस हा एक मंत्र. याची काय किंमत आहे. आपण तर बालक आहात, आपल्याला माहीत नाही. हा तिथे डिपॉझिट होत असतो आपला परमात्म्याच्या सच्च्या दरबारात. की परमात्मा कबीर साहेबजींनी सांगितलं आहे, गरीबदास साहेबजींच्या माध्यमातून हे ज्ञान दिलं आहे की एका तराजूच्या एका पारड्यात तागडीच्या बॅलन्स इंग्रजीत म्हणतात या तराजूला, एका पारड्यात म्हणतात की सतनामाच्या एका स्मरणाची किंमत ठेवा, व्हॅल्यू. आणि म्हणतात की तराजूच्या दुसऱ्या पारड्यात 14 लोक ठेवा. हे 14 लोक कोणते. हा ब्रह्माजींचा लोक, विष्णूजींचा लोक, शिवजींचा लोक, स्वर्गलोक, आणि हा दुर्गाचा लोक, आणि हा ब्रह्मलोक, खालचा पाताळ लोक, आणि अन्य लोक 6 लोक वेगळे आहेत. 7 आहेत तसे, पण हा पाताळ लोक वेगळा. या 3 लोकात गणला जातो स्वर्गलोक, पृथ्वीलोक आणि हा पाताळ लोक. एक महास्वर्ग आहे, एक धर्मराजाचा लोक, आणि हे प्रत्येक वेगवेगळे 98 हे 96 हे 88,000 खेडी आहेत. अशा प्रकारचे हे 14 लोक आहेत. जसे गोलोक, भूलोक, भुवलोक, अशा प्रकारचे बरेच 14 लोक होतात सर्व मिळून. तर काय सांगितले की 14 लोक हे एका बाजूला आणि एक श्वास सतनामाची किंमत एका पारडीमध्ये और 3 लोक पासंग धर. ही पूर्ण पृथ्वी, पाताळ आणि स्वर्गलोक, ज्याला इंद्राचा लोक म्हणतात, या 3 लोकांची तर कशात गणनाच नाहीये. आता पासंग काय होता. पूर्वी तराजू असायचा, देशी पद्धतीचा, वाटतं अजूनही गावात असेल. आता तशीच लोखंडाची असेल. पूर्वी लाकडाची दांडी असायची, आता लोखंडी साखळ्या असतील. पूर्वी दोरी बांधलेली असायची पारड्याला.
तर त्यात हाताने तोलत असत. एका दांड्याला एक दोरी बांधलेली असायची सेंटरला, तर दोन्ही बाजूला तराजू असायचा. तर आपल्या घरोघर हे काही कणिक घ्यायला यायचे व्यापारी लोक. गहू वगैरे तोलायचे येऊन मोल करून घ्यायचे. तर त्यावेळी त्यांना प्रथम सांगितलं जायचं की लालाजी, पासंग तुझी तोलून दाखव तागडी. तो पाहायचा, एखादं पारडं वर खाली होत असेल तर त्या गव्हानेच एक मूठ गहू उचलून दुसऱ्या पारड्यात घालून त्याचा समतोल साधायचा त्यात तराजूचा. त्याला पासंग म्हणायचे की इतका पासंग आहे यात, इतकी चूक आहे यात. तर तो पासंग नीट करण्यासाठी एक मूठ गहू तर असेच टाकायचे त्यात, ते सौद्यात नसायचे. आणि सौदा तर असा असायचा की समजा 10 क्विंटल गहू घेऊन जा, तो सौदा आहे. तर परमात्मा म्हणतात के सतनाम पालड़ रंग होरी हो, और 14 लोक चढ़ाव राम रंग होरी हो. ये 3 लोक पासंग धरे रंग होरी हो, तो ना तुलाया राम रंग होरी हो. की तरीही ते सतनामाचं पारडं जड राहील, उचलणार नाही, आणि ते 14 लोक असलेलं वर उचललं जाईल. आता पुण्यात्म्यांनो, एका श्वास उच्छ्वासाची किती किंमत. तर आपण किती भक्ती घेऊन इथं आलो होतो. आपण आजीवन करत राहू, तेव्हा जाऊन ते पूर्ण होईल. आणि पुण्यात्म्यांनो, कारण की आपण आपल्या भक्ती कमाईला इथे वेस्ट नाही करत, यामुळे ती लवकर साठू नाही शकत. कारण की आपल्याला काळाने असं गुंतवून टाकलं आहे, इच्छा नसतानाही कुठे ना कुठे ते पंक्चर होतच ते, कोणत्या ना कोणत्या कारणाने. कोणी मुलाला दुखावलं तर त्याला अंतरात्म्याने काळ इथे फसवूनच ठेवतो. परंतु त्यावेळी आपण हा निश्चय केला पाहिजे की मुलाला परमात्म्याशी जोडायला पाहिजे. आणि मग तो स्वतः रखवाला आहे, हा मग विश्वास ठेवायला हवा की परमात्म्याशी जोडला गेला, त्याचा साथी आहे तो. त्याचं बिघडत काहीच नाही, पण आपलं हृदय कमजोर झालेलं असतं. इतके कष्ट उपसलेत युगानुयुगे. जसं म्हणतात की जसं कुत्र्याला कोणी लाठी मारतं आणि तो बिचारा इतका पीडित होऊन जातो, इतका त्रासतो. मग कुठेही बसलेला असेल आणि थोडासाही काही आवाज झाला असा लाठीसारखा, तिथेच बसल्या बसल्या ओरडायला लागतो. प्रत्यक्षात आजूबाजूला काहीच त्रास नाहीये. तर आपण एवढे दुःखी झालेले आहोत युगानुयुगे, आपण इतके भयभीत आहोत की न जाणो काय वीज कोसळेल या बाळावर, काय होईल बाबा. तर आपण घाबरत असतो आणि आपण त्या भीतीमुळे ती भक्तीसुद्धा आपण त्यात काही ना काही विभागून तर टाकतोच. जसंही आहे आपण करत राहा. एक दिवस असा येईल, आपल्या सर्व लक्षात येईल आणि मग भगवान त्यांचा रखवाला दिसून येईल आपल्याला. तर अशा प्रकारे आपण आपल्या भक्तीचा खूप नाश करतो, आशीर्वाद देऊन टाकतो कोणाच्या डोक्यावर हात ठेवून. तुमच्या कोणी पाया पडलं, डोक्यावर हात ठेवला, आपली गेली पुंजी खूप मोठी. कारण की ज्याच्याजवळ काही असेल तोच तर देऊ शकेल. आता पूर्वी हा रिवाज कसा पाडला होता काळाने, कारण की आपले आजोबा पणजोबा आणि खूप खूप पूर्वीच्या मागच्या जन्मातील जेवढेही आमच्या पिढ्या किंवा महापुरुष झाले, ते खूप भक्तियुक्त असायचे. त्यांची वचने सफल होत होती आणि ते काय करायचे की आपल्या मुलांना आशीर्वाद द्यायचे. भगवान करो तुझं असं असं हो, भगवान करो तुझं तसं हो, आणि असं होऊ दे, तुला तो नातू हो, तुला पुत्र हो. तर असे ते आपल्या पुंजीला नष्ट करत असत. आपल्या टायरमधून, आपल्या चाकातून, आपल्या ट्यूबमधून दुसऱ्याच्या चाकात हवा भरायचे. आता ना ती त्यांची ट्यूब कामाची राहिली, ना स्वतःची खराब करून टाकली, दोघेही जागीच थांबले. त्याचा विधी आहे की त्याच्यात हवा भरण्यासाठी वेगळी व्यवस्था आहे, ती तिथूनच हवा भरली जावी. तर समजणाऱ्याला इशाराच खूप असतो. आता पुण्यात्म्यांनो,
गरीबदास साहेबजींना वरती हे सर्व दाखवलं दात्याने. तिथे काय झालं की गरीबदास साहेबजी यांचे जे मित्र होते त्यांना काही वेळाने 1-2 तासांनी आठवलं की बाबा तो गरीबू कुठे गेला. गरीबदासजींना गावात गरीबू म्हणायचे, शॉर्टकटमध्ये म्हणायचे. गावात हे अशीच हाक मारतात. गरीबला गरीबू म्हणत असत. आणि गरीबदास साहेबजी चुडाणी गावाचे भाचे होते. जन्म त्यांचा तिथे चुडाणीमध्येच झाला होता. त्यांच्या आजोबांना कुणी पुत्र नव्हता, म्हणजे गरीबदासजींचे मामा नव्हते. ज्या कारणाने आदरणीय गरीबदास साहेबजींच्या पूज्य पिताश्रींना तिथे घर जावई ठेवले होते. तर अशा प्रकारे थोडी पार्श्वभूमी आपल्याला सांगणं आवश्यक आहे. तर तिथेच त्यांचा जन्म झाला होता. तर गुराख्यांनी पाहिलं की अरे त्या मुलीचा मुलगा कुठे आहे, तो आपल्या गायींजवळ का उभा नाही आहे. बऱ्याच 2-3 तासांनी त्यांच्या लक्षात आलं. मालकांची कृपा होती. त्यातला एक आला आणि म्हणाला बाबाजी निघून गेले असतील. त्यांनी येऊन पाहिलं गरीबदासजींचे शरीर असे बसले आहे. लांबून आवाज दिला, गरीबू उठ रे बाबा, तुझा टाईम, तुझी पाळी आली, गायी सांभाळायची पाळी आली तुझी, उभा राहा. आता जवळ येऊन म्हणाले भगतजी उभे राहा, समाधी लावून बसले आहात. जवळ येऊन त्याला पकडून हलवू लागले, म्हणाले उभा राहा बाबा. आता तो पडला असा, तो तर त्याच्यात नव्हताच आत्मा. आता एकदम ती मुले अचंबित झाली. ते मोठे मोठे गुराखी गवळी ते आले, आरडाओरडा केला, अरे मेला मेला. जादू टोण्याचं दूध प्यायले. बाबाजींनी जंतरमंतर केलं. आणि आता तर मुलीचा मुलगा मेला. एकुलता एक मुलगा, तिला दुसरा मुलगा नव्हता. आता पुण्यात्म्यांनो धावपळ झाली. 2-3 गुराखी पळत आले गावात. 1.5 किलोमीटर अंतरावर शेतापासून गाव होतं चुडाणी. तर तिथे समजताच साऱ्या गावामध्ये हाहाकार माजला. छोटंसं गाव होतं, 30-40 घरं होती. आणि आई वडील हे दुःख सहन नाही करू शकले, ते बेशुद्ध झाले. 12 वर्ष तिथं राहिल्यानंतर संतान प्राप्ती झाली होती आणि तोही मृत्यूला प्राप्त झाला हे ऐकून ते एकदम बेशुद्ध पडले. आता पळाले सगळे अनवाणी पायांनी. जिथं शेतात सांगितलं होतं तिथं असं झालं. सगळी कहाणी सांगितली गेली. आता तिथं जाऊन पाहिलं मुलगा खरोखरच मरण पावला आहे. त्यांना उचललं, गावामध्ये आणलं. मग आपल्या त्या कुळातील लोक एकत्र जमले. त्यांना उचलून स्मशानभूमीत चितेवर ठेवलं. अंतिम संस्कार करण्याची तयारी केली. अग्नी लावणारच होते तेवढ्यात परमात्म्याने त्या आत्म्याला बॉडीमध्ये पाठवलं, शरीरात परत सोडलं. एकदम उभे राहिले गरीबदासजी. थरथरायला लागलं सगळं शरीर. असं हलून एकदम उभे राहिले. आणि उठून मग जी वाणी परमात्म्याने त्यांच्या हृदयात फीड केली होती त्याच ज्ञानाला बोलू लागले. अन्य कोणतीच गोष्ट बोलत नव्हते. अनंत कोट ब्रह्मांड का एक रति नहीं भारे, सतगुरु पुरुष कबीर हैं ये कुल के सिरजनहार. अजब नगर में ले गए हमको सतगुरु आने, जल के बिंब अगाध गति हम सूते चादर ताने. अजब नगर में ले गए हमको सतगुरु आन म्हणजे येऊन. अजब नगरात घेऊन गेले, सतलोकात घेऊन गेले. और जल के बिंब अगाध गति वो देखी रोशनी न्यारी, हम सुते चादर ताण. म्हणजे तिथे निश्चिंत होतो. तिथे दुःख कष्ट काही नाही राहिले. आता आम्हाला दृढ विश्वास झाला. आता ही वाणी बोलू लागले.
धर्मराय दरबार में दे कबीर तलाक, मेरे भूले चूके हंस को तू पकड़िए मत कजाक। बोले पुरुष कबीर से धर्मराज कर जोड़े, तुमरे हंस न चंपूंगा मन 2 लाख करोड़। कर्म ब्रह्म ब्रह्मांड के मैं पल में करहूं नेस, जिन हमारी 2 देई सो करो हमारे पेश। आता ही वाणी बोलू लागले. गाववाले समजू नाही शकले. त्यांनी तर असा अंदाज बांधला की हा मुलगा वेडा झाला आहे. बाबाजींनी जंतर मंतरचं दूध पाजलं. कुमारी गाईचं दूध ते तर पापाचं होतं. तर असा विचार केला, घरच्यांनी असा विचार केला, काही हरकत नाही, मुलगा जिवंत तर झाला. जसाही वेडा गबाळा आहे, साधा भोळा वेडा मेंटल, पडून राहील मुलगी याला बघून, आपली जिवंत राहील, नाहीतर ही पण आजारी पडेल रडून रडून. हा विचार करून संतोष मानला की पागल तर झाला, काही हरकत नाही, आता मुलगी याच्या आधारे स्वतःचा वेळ घालवेल, असा विचार करून समाधान मानलं. 3 वर्ष झाली गरीबदास साहेबजी ना कुणाशी विशेष बोलत, ना काही काम करत, माहीत नाही कुठे निघून जायचे, आणि हे वाणी बोलू लागतात, एकटेच उभे राहून बोलू लागतात, आणि हे वर बघत राहतात की काय सतलोक. आता कसं मन लागणार या घाण लोकात, पण आदेश भगवानाचा झाला. अशी 3 वर्ष निघून गेली. 13 वर्षांचं आयुष्य गरीबदास साहेबजींचं झालं. एक दिवस एक दादूपंथी महात्मा, जे एक वाणिया जातीतील होते, वैश्य जातकुळीतला होता, आणि तो दादू पंथामध्ये संत झाला होता. तिथून दीक्षा घेतलेला होता. मुलंबाळं असणारा होता. वय अंदाजे 60 वर्ष होतं. आणि घर त्यागून तो वैराग्यातच फिरायचा. आता पुण्यात्म्यांनो, त्याचं नाव होतं गोपाळदास. आता थोडंसं इथे हे की प्रसंग हा चालू आहे की काय विधी आहे परमात्मा प्राप्तीचा, आणि कोणते ते जप आहेत जे भगवंत प्राप्तीचे मंत्र आहेत, कोणकोणत्या महापुरुषांना ते मंत्र प्राप्त झालेत. तर आदरणीय दादूसाहेबजी यांची पण थोडीशी इथे ती कथा ऐकवतो, अमरकथा. आदरणीय दादूसाहेबजी यांचा एका दिल्लीतील घरी जन्म होता, आणि हे जेव्हा 7 वर्ष वयाचे होते, बाहेर खेळत होते मुलांमध्ये, परमात्मा असेच जिंदा महात्म्याच्या रूपात कबीर साहेब यांना येऊन भेटले, आणि यांनाही असंच ज्ञान दिलं. परमात्म्याने ज्ञान ऐकवलं. अजूनही काही मुलं बसली होती. त्यांनी तर काय केलं ते हे गरीब कबीर परमेश्वरांनी काय केलं की आपल्या ओंजळीत एक लोट्याने पाणी घेतलं, 1 घोट तोंडात, आणि पानाची पानं होती तिथे, पानाची छोटी छोटी लहान लहान पिंपळासारखी, त्या पानाच्या पानावर ते पाणी असं चूळ भरून टाकलं, चूळ टाकली, आणि म्हणाले, बाळा नाम घे तू दादू, आणि हे जल प्यावे लागेल. तो म्हणाला, आणा महाराज. असे करून पिऊन टाकले पडदेशी. आता म्हणतात ते मल अखाड़ा जीतेंगे ये युगन युगन के माल, लख भर सूरा जूझ ही लख भर सामत दे, लख भर यती जहान में तो सतगुरु शरणा ले, गोता मारू स्वर्ग में जा बैठूं पाताल, कह कबीर ढूंढता फिरूं अपने हीरे मोती लाल. अन्य जी मुलं होती ती सगळी उठून पळाली. ह्याने तर उष्ट पाणी प्यायलं कुणाचं, याच्या जातीचा पत्ता नाही असा हा, असे ते गावात पळून आले. आणि तिकडून त्या आत्म्याला घेऊन परमात्मा सचखंड सतलोकात गेले. तो मुलगा अचेतन झाला, डेड नाही झाली बॉडी, आणि आत्मा परमात्मा बरोबर घेऊन गेले. ते जसे गरीबदास साहेबजींना वर घेऊन गेले होते, हे गरीबदास साहेबजींच्या बरेच आधी झाले होते, जवळजवळ 200 वर्षांपूर्वी,
शेकडो वर्षांपूर्वी, 100-1 वर्षांपूर्वी. तर तिकडे गावात समजलं की मुलगा उशिरापर्यंत नाही आला, तर ज्या मुलांबरोबर तो खेळत होता त्यांना बरोबर घेऊन गेले की कुठे आहे तो, कुठे सोडून आला त्याला, जिथे खेळत होता तो बाबाजींजवळ. याने त्यांचं उष्ट पाणी प्यायलं. तर तिथे जाऊन पाहिलं तर दादूसाहेबजी मृत होते. मेले नव्हते, अचेत पडले होते. आता हाहाकार माजला, रडू लागले. वैद्य डॉक्टरांना दाखवलं. झाडफूक झाली. 3 दिवस आणि 3 रात्री गेल्या. असे अचेतन राहिले. तिकडे परमात्मा त्या प्रिय आत्म्याला स्वतःचा साक्षीदार बनवण्यासाठी वर सतलोकात घेऊन गेले. आणि तशाच प्रकारे जसा गरीबदासजींना परिचय करून दिला होता तसा करून दिला. परमात्मा तेजोमय शरीरयुक्त सतलोकात त्या सिंहासनावर विराजमान होते. खालून तसेच साधू संत म्हणजे जिंदा महात्म्याच्या रूपात गेले होते वर. तशाच प्रकारे चौरी ढाळू लागले. मग ते तेजोमय शरीर परमात्मा उभे राहिले आणि खालून वर गेलेले महात्मा परमात्मा जे जिंदाच्या रूपात होते ते बसले आणि तशाच क्रिया झाल्या सर्व. आणि चौरी ते तेजोमय शरीर असलेले भगवान ढाळू लागले. दादूजींना ही शंका आली की भगवान तर हा दिसत होता जो तेजोमय शरीरवाला आहे आणि हा बाबाजी बसला सिंहासनावर. समजलं नाही हा काय चमत्कार आहे. एवढ्यात ते तेजोमय शरीर त्या कबीर त्या परमात्म्याच्या शरीरात सामावले, जिंदाच्या शरीरात. तेव्हा परमात्मा म्हणाले की बाळा दादू जा खाली तू. माझं नाव कबीर आहे. मी काशीमध्ये विणकर बनून राहिलो होतो असं गरीबदासजींना सांगितलं होतं परमात्म्याने की मी बेटा तिथेही राहिलो 120 वर्ष. हेच ज्ञान मी तिथेही दिले. आणि गरीबदासजींना तर एवढंही म्हणालो होतो की हे काळाचे दूत जे कबीर पंथात आले आहेत त्यांनी नाश केला आहे त्या ज्ञानाचा, आता यांना परत कर. दादूसाहेबजी तर गरीबदासजींच्या आधी झाले होते. त्यांना विशेष ज्ञान नाही दिलं परंतु स्वतःचा परिचय नक्कीच दिला, कारण त्यांना माहीत होतं की यांना हे ज्ञान दिलं तर यामध्ये घुसलेले लोकही हे बिघडवून टाकतील. तर म्हणण्याचा अर्थ असा आहे की दादूसाहेबजींना सर्व परिचय देऊन परत सोडलं. 3ऱ्या दिवशी जेव्हा मुलगा शुद्धीवर आला तेव्हा आनंदाचे वारे वाहिले आणि दादूसाहेबजी त्या कबीर परमेश्वराच्या महिम्याचे गुणगान गाऊ लागले. तर काय सांगतात, तर दादूसाहेबांनी परमात्मा कबीर परमेश्वरांचा महिमा कसा ऐकवला याचा कलमतोड ऐकवतो आपल्याला. परमात्म्याने दादूसाहेबांनी सांगितलं आहे, जो जो शरण कबीरे के तिरगे अंत अपारे, दादू गुण के ताक हूँ कहत न लागे कहत न पावे पारे। जो जो शरण कबीरे के वो तिरगे अंत अपारे, दादू गुण की ताक हूँ कहत न आवे पार। कबीर करता आप है दूजा नहीं कोई, दादू पूर्ण जगत को भक्ति दृढ़ावत सोए। आता दादूसाहेबजी म्हणतात कि जो जो शरण कबीर की और पार हो गए अनंत, आणि म्हणतात की त्या परमात्म्याचं गुणगान मी या मुखाने काय महिमा सांगू, काय गुण गाऊ त्या महात्मा परमात्म्याचे। कबीर करता आप है दूजा ना कोई, दादू पूर्ण जगत को भक्ति दृढ़ावत सोए। पूर्ण जगाला यथार्थ ज्ञान तोच परमात्मा स्वतः येऊन देतो, दृढ करतो। यो ठेका पूरा होवे जब सब कोई तजे शरीर। ठेका म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट, ॲग्रीमेंट जे आपल्या शरीराचे झालेले आहे, एवढा वेळ आपला निर्धारित आहे। म्हणतात की हे जेव्हा पूर्ण होईल
तेव्हा सर्वांना शरीर त्यागावं लागेल. परंतु कबीर साहेबजी म्हणतात, परमेश्वरजी आए हैं सो जाएंगे, राजा रंग फकीर, एक सिंहासन चढ़ जा, एक बंधे जात जीर. तर इथे दादू साहेबजीही त्याचंच समर्थन करत आहेत. ठेका पूरा होवे जब सब कोई तुझ शरीर, दादू काल गंज नहीं जप जो नाम कबीर. दादू साहेबजी म्हणतात की काळ त्यांच्या जवळ येऊ शकत नाही जो कबीर परमात्म्याच्या सतनामाचा जप करतो. आदमी की आयु घटे तब यम घेरे आए, सुमरण किया कबीर का दादू लिया बचाए. आता परमात्म्याने सारे यमाचे दूत दाखवले सर्व, आणि खूप काही लीला दाखवल्या स्वतःच्या, की दादू साहेबांना एकटं सोडलं रस्त्यात. यमाचे दूत चहूबाजूंनी आले की बाबा कोण आले हे, आम्ही घ्यायलाही गेलो नाही आणि आता मेलो, आपल्याला रागावतील, पकडा याला पकडा, हे कसे आहेत, कोण आहेत. तर त्यावेळी दादू साहेबांनी परमात्म्याचं स्मरण केलं. त्याचवेळी कबीर साहेब प्रकट झाले, म्हणाले, बेटा कुठे राहिला होतास तू मागे. तो दृश्य बघू लागला तर एकदम पळाले ते दूत की एकमेकांच्या वर पडले, इतक्या लांब वेगाने तर खूप पळाले होते. तर हे परमात्मा म्हणाले, की बेटा जेव्हा भक्तिहीन प्राणी शरीर सोडून जातो तेव्हा त्यांना यमाचे दूत घेरतात, आणि जसं तू माझं स्मरण केलं तसं या नामाचा जप जर अजून कोणी केला ना, भक्त तर करेलच, कारण तो आधीपासूनच प्रॅक्टिस करत असतो, आणि त्याच्याच मुखातून मग हे परमात्म्याचं नाव निघेल, तर मग यमाचे दूत जवळ नाही येऊ शकत. तेच मग आपल्या अनुभवांना दादू साहेबजी सांगत आहेत. आदमी की आयु घटे तब यम घेरे आए, सुमरण किया कबीर का दादू लिया बचाए. मेट दिया अपराध सब, सर्व पापे माफ केली मज दासाची, दादू साहेबजी म्हणत आहेत. मेट दिया अपराध सब आए मिले छनमाही, दादू संग ले चले वो कबीर चरण की छाही. सेवक देव निज चरण का दादू अपना जाने, बरंगी सत कबीर ने कीन्या आप समाने. आता काय सांगत आहेत दादू साहेबजी, की माझे सगळे अवगुण माफ केले भगवानाने, आणि एका सेकंदाच्या आत माझ्याजवळ उपलब्ध झाले, आणि आपल्या सोबत घेऊन निघाले मालक मला, आणि म्हणतात की हे दाता मला आपल्या चरणांचा, आपल्या चरणधुळीचा दास समजा. सेवक देव निज चरणाचा, म्हणजे हे देव, हे भगवान, हा सेवक आपल्या चरणांचा नोकर आहे, धूळ आहे, नित्य सेवक आहे, आणि याला आपला जाण हे दाता. और बरंगी सत कबीर ने कर लिया आप समान, की जसा एक भुंगा कीटक असतो, गू गू करणारा भुंगा असतो, जो किडे उचलून आणतो आणि त्याला आपले स्वर ऐकून ऐकून स्वतःसारखेच आवाज काढणारा बनवून टाकतो, तसे परमात्म्याने हे ज्ञान दिले आणि परमात्म्याचे गुण गाणारा झाला तोही. तर पुण्यात्म्यांनो, हीच स्थिती आपली आणि दासाची झाली आहे. जेव्हापासून हे ज्ञान ग्रहण झालं, हे ज्ञान लक्षात आलं, तेव्हापासून आपणही भुंगा झालोय. न जाणो सर्वांनी सांगितलं आहे, कोणी कोणी सांगितलं आहे, आणि भुंग्यापेक्षा यापेक्षा अजूनही भुंगा झालो. आपणही सर्व भगवंताची मुले ज्ञानाशी परिचित झालात, तुम्हीही हे बोलू लागलात. दादू अंतर्गत सता छन छन सुमरण ध्याने, वारो नाम कबीर पर पल पल मेरे प्राण. सुन सुन साख कबीर की यू काल नवावे माथे, धन धन हो तीनों लोक में दादू जोड़े हाथे. सुन सुन साख कबीर की, कबीर साहेबांचा महिमा, साख म्हणजे महिमा, त्यांच्यासारखा तुझा महिमा तर नाही, म्हणजे तुझे गुण तर नाही आहेत, तर साख. आणि दुसरे हे साखी, म्हणजे साखीच्या माध्यमातून त्यांचे गुणगान जे ऐकले जाते. काळसुद्धा म्हणतात कोमेजून जातो, खाली मान घालतो, की तो तर समर्थ शक्ती आहे.
और धन धन तीनों लोक में दादू जोड़ा थे। केरी नाम कबीरी का ये विषम काल गजराज, दादू भजन प्रताप ते ये भाग्य सुनत आवाज। आता पुण्यात्म्यांनो, कशी तुलना केली आहे दादूसाहेबजींनी की इथे हा काळ समजा एक हत्ती आहे. हत्ती इतर प्राण्यांपेक्षा खूप तगडा आणि त्याचं खूप सुंदर एक शरीर. हा तर समजा काळ, कारण की श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 18 गीता ज्ञानदाता म्हणतो की मी लोकवेदामध्ये बोलल्या ऐकल्या ज्ञानाच्या आधारे मी पुरुषोत्तम प्रसिद्ध आहे. कारण की जे प्राणी माझ्या आत आहेत त्यांच्यापेक्षा मी उत्तम आहे, श्रेष्ठ आहे, उच्च आहे, तगडा आहे, जसं हत्ती इतरांपेक्षा उंच असतो. परंतु गीता ज्ञानदाता हेही स्पष्ट करतो आहे की गीता अध्याय नंबर 15 श्लोक 16 आणि 17 की क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष हे दोन पुरुष आहेत, दोन प्रभू आहेत. हे दोघे नाशवंत आहेत आणि यांच्या अंतर्गत जेवढे प्राणी आहेत तेही नाशवंत. क्षरपुरुष स्वतः आहेत. गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 17 स्पष्ट केलं आहे की उत्तम पुरुष हा तू अन्य हा. तो गीता ज्ञानदात्यापेक्षा अन्य आहे, तो स्वतः म्हणत आहे हे, आणि त्यालाच परमात्मा म्हटलं जातं. या लोकत्रयम आविश्य विभर्ती अव्यय ईश्वरः, जो तीनही लोकात प्रवेश करून सर्वांचं पालन पोषण करतो तो आहे अविनाशी परमात्मा. तर इथे 15व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकात गीता ज्ञानदाता फक्त हे म्हणत आहे की माझ्या ह्या 21 ब्रह्मांडात जेवढे प्राणी माझ्या अंतर्गत आहेत त्यांच्यापेक्षा मी सुप्रीम आहे, बस. पण आय एम नॉट पुरुषोत्तम. पुरुषोत्तम तर सांगितला 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात. तर हा म्हणत आहे की इथे माझ्या अंतर्गत जेवढे प्राणी आहेत, मग ते भले शरीरात आहेत किंवा जीवात्मा आहेत, त्यांच्याहून मी उत्तम आहे, म्हणून मी पुरुषोत्तम प्रसिद्ध आहे लोकवेदात. वास्तविक तर सांगितलं की तो कोणी वेगळाच आहे. केरी नाम कबीरी का और विषम काल गजराज, दादू भजन प्रताप से ये भाग्य सुनत आवाज. काय सांगायचा प्रयत्न केलाय दादू साहेबजींनी की ज्याने काळाला तर समजा गजराज, हत्तींचा राजा, म्हणजे त्यांच्यापेक्षा, म्हणजे हत्तींमध्ये सर्वात बलवान हा त्यांचा राजा असतो, हा नियम आहे. और केरी नाम कबीर का, आणि शक्तिमान वाघ समजा कबीर परमात्म्याचं हे सतनाम. और दादू भजन प्रताप से ये सुनते भाग्य आवाज गाज. जसं हत्ती कुठे जंगलात असेल आणि वाघाने डरकाळी फोडली आणि तो जवळून ऐकू येत असेल की आवाज जवळून येत आहे, हत्ती लीद टाकतो आणि पळून जातो, सोडून त्या स्थानाला दूर पळून जायचा प्रयत्न करतो. तर काय सांगतायत, काय सांगू इच्छित आहेत दादूसाहेबजींनी की हा काळ देखील कुणी लहान सहान प्राणी नाहीये, कुणी लहान शक्ती नाहीये. 10,000 1,000 बाहूंचा मालक आहे हा, 1,000 बाहूंचा, 1,000 कलांचा. आणि ब्रह्मा विष्णू महेशजी याचे पुत्र आहेत, ते केवळ 16 कलांचे आणि 4 बाहूंचे आहेत. परंतु त्या परमात्म्यासमोर जो असंख्य बाहूंचा, असंख्य कलांचा, असंख्य शक्तीचा मालक आहे, त्याच्या समोर हा असा पळतो जसा वाघाची डरकाळी ऐकून हत्ती लीद करून पळतो. केरी नाम कबीरी का विखम काल गजराज, दादू भजन प्रताप ते भाग्य सुनत आवाज. पल एक नाम कबीरी का दादू मन चितलाए, हाथी के असवार को स्वान काल नहीं खावे. आता बघा कशी उपमा दिली आहे मालकांच्या शरणी आलेल्या प्राण्याला की जसा हत्ती. आता हत्तीचीच दुसरी उपमात्मक पद्धतीने कसं सांगितलं आहे की जो कबीर परमेश्वरजींच्या शरणी आला तो तर समजा या काळाच्या रेंजपासून, रीचपासून, पोचण्यापासून एवढा दूर गेला जसं कुणी हत्तीवर बसला असेल आणि त्यांना कुत्रे हानी नाही पोचवू शकत. हाथी के असवार को स्वान काल नहीं खावे. हत्तीवर जो बसला आहे तो तर समजा भक्त परमात्म्याचा, आणि काळ समजा कुत्रा.
आता हत्तीवर बसलेल्या व्यक्तीला कुत्रा काही हानी नाही पोचवू शकत, तर हा काळ तर इतका. काळाच्या रेंजपासून, काळाच्या पोहोचण्यापासून आपण एवढे पार झालात. जाणून बुजून जर हत्तीवरून खाली पडलात तर मग कुत्रा पोटरी धरेल तुमची, आणि जर त्याच्यावरून खाली नाही उतरलात तर कुत्रा काही नाही करू शकत. तर परमात्म्याच्या मर्यादेपासून दूर होताच तो तर तयारच बसलाय, तो भुंकतच आहे, कधी फाडून खातोय याला. तर हे उदाहरण देऊ इच्छित आहेत दादूसाहेबजी. पल एक नाम कबीरी का दादू मन चितलाए, हस्ती के असवार को ये स्वान काल नहीं खावे। सुमरत नाम कबीर की ये कटे काल की पीरे, दादू दिन दिन ऊंचा हो फिर परमानंद सुख सीरे। स्मरत नाम कबीराचं जे परमात्म्याने अगदी योग्य पद्धतीनं सांगितलं आहे, त्याचा जप केल्याने या काळाचा त्रास कमी होईल. हा काळ जो तुम्हाला दुःख देत आहे ते कर्मांनी, पाप कर्मांनी, ते मग नष्ट होऊन जाईल आणि हेच परमात्मा करतात. कर्म ब्रह्मांड के में पल में कर होनेस, म्हणजे क्रॉस मारू त्या सगळ्यावर. अर्जिन हमरी दोही दी सो करो हमारे पेश, तुम्ही अकाउंट मध्ये नका घेऊ. दादू नाम कबीर की जो कोई लेवे ओटे, तिनको कभू लागे नहीं ये काल वज्र की चोटे। आता पुण्यात्म्यांनो, इतक्या सामर्थ्याच्या शरण गेलो आपण, आणि हे इतके साक्षीदार भगवंताचे की दादूसाहेब म्हणत आहेत की कबीर साहेबांच्या खऱ्या नामाची विधिव्रत जो शपथ घेईल त्याच्या शरणामध्ये येईल, उनको कबू लागे नहीं ये काल वज्र की चोटे। हा काळ जसे तुम्ही पाहता दुर्घटनेमध्ये, जोपर्यंत तुमचं नाम ठीक आहे, कनेक्शन जोडलेलं आहे, तोपर्यंत आपल्याला शरण आहे, प्रोटेक्शन आहे, परमात्म्याचं कवच आहे आपल्यावर. काळाचा कुठला अटॅक नाही लागणार, कोणत्याही कर्माचा दंड परिणाम नाही करणार. जसं तुम्ही बघता की दुर्घटनेमध्ये कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होतात, हे कधीच नाही होऊ शकत या मालकाच्या शरणी येणाऱ्यावर, परंतु राहावं लागेल मर्यादेमध्ये. आता पहा कशी तुलना करतात परमात्म्याची. दादू नाम कबीर की जय कोई लेवे ओटे, तिनको कबू लागे नहीं ये काल वज्र की चोटे। हे काळाचे वज्र, हा परमाणू, हे मिसाईल ही निष्क्रिय होऊन जाईल, हे तर जे वरून सोडतो तो. मग म्हणतात की और संत सब कूप हैं ये कहते जरीता नीर, दादू अगम अपार है दरिया सत्य कबीर। दादूसाहेब कशी उत्तम तुलना करतात. बाकी सर्व संत विहीर आहे, जसे लहान सहान कोणी संत आहेत ज्या देवतांना तुम्ही पूजता, हे तर असं समजा की कोणा विहिरीचं पाणी आहे, कुठल्या झऱ्याचं पाणी, कोणी लहान सहान झरा काही क्षेत्रात काम करत आहे. और दादू अगम अपार है ये दरिया सत कबीर, समुद्र परमात्मा तर समुद्र आहे समजा, आणि समुद्रातही उत्तम पाण्याचा समुद्र जो कधी ज्याचं पाणी संपतच नाही. आणि इतर लहान सहान चमत्कार हे पण सांगतात की तिथून माझ्यासाठी हा लाभ झाला, तिथून माझ्यासाठी हा लाभ झाला. म्हणतात इतर संत सगळे कूप आहेत, विहीर आहेत, ते फक्त पिण्यासाठीच पाणी देऊ शकतात, शेतीसाठी काही उपयोग नाही. पाणी पाण्यानेच काम चालते, शेतीही करावी लागते, त्याही गरजेची पूर्तता व्हायला हवी, तेव्हाच जीवन पूर्ण सफल होईल. तर ते म्हणतात और संत सब कूप हैं कहते जरीता नीर, झरणे आहेत त्यानेच लहान सहान कामे करून घेत आहेत. और दादू अगम अपार है ये दरिया सत कबीर, म्हणजे इथेही तुम्हाला सुखी ठेवेल जसं इथलं सुख आहे, आणि मग सतलोकात घेऊन जाईल, सगळी कामं करून टाकील. अब ही तेरी सब मिटाइए जन्म मरण की पीरे, श्वास उश्वास सोमर ले दादू नाम कबीर। आता तुझे हे सर्व झंझट संपून जाईल. या श्वास उच्छ्वासाने त्या परमात्म्याचं ज्ञान खऱ्या पूर्ण संताने प्राप्त करून स्मरण कर.
दादू नाम कबीर का ये सुन के कप काले, नाम भरोसे नर चले तो हो न वाका भाले। दादूसाहेब म्हणतात की दादू नाम कबीर का, अरे सुनते का पे काल। हा 21 ब्रह्मांडांचा स्वामी क्षरपुरुष हा सगळा कापायला लागतो मालकांचं नाव घेताच, ह्याची छाती धडधडायला लागते आणि म्हणतात की नाम भरोसे नर चले, नामाचा आधार घेऊन चला संसार आपल्या जीवनरूपी प्रवासात, तो हो न वाका बाल। त्याचं काही नाही बिघडू शकत, खऱ्या श्रद्धेने चालत राहा। जिनमो को निज नाम दिया, सोए सतगुरु हमारे, दादू दूसरा कोई नहीं, कबीर सिरजनहारे। तोड़ पाड़ दिया कि जिनमो को निज नाम, निज खरा मंत्र जे सतनाम मला दिलं, माझा तोच सद्गुरू आहे, बाकी नकली सद्गुरू होते सगळे। आणि म्हणतात की दादू दूसरा कोई नहीं, केवल कबीर सृजनहार, वो तो कबीर परमात्मा सृजनहार। आता पुण्यात्म्यांनो, आता तो दादूपंथी गोपालदासजी त्या चुडाणी गावात आपल्या कोण्या सेवकाच्या घरी येऊन थांबला। तो सेवक म्हणाला, महाराजजी, आमच्या एका मुलीचा मुलगा अशा कोण्या साधूचं जंतर मंतरचं दूध पिऊन मेंटल झाला आणि म्हणतात की साधूची विद्या साधूच मारू शकतो, काही दया करा। गोपालदासजी म्हणाले की बोलवा त्या बालकाला, बघतो। आता तो सेवक जो माणूस होता तो गेला त्या गरीबदास साहेबजींच्या आजोबांच्याकडे की बाबा असं माझ्याकडे एक संत येतात, मुलीच्या मुलाला त्याला दाखवून घेऊ, तो म्हणतो की मी नीट करेन याला। तर 5-7 गावातले जे असतात कुटुंबातली माणसं, त्यांचे आजोबा आणि गरीबदास या 13 वर्षाच्या बालकाला घेऊन गेले। दादूपंथी ते गोपाळदासजी गरीबदासजींना विचारतात की बेटा, तो कोण होता ज्याने तुला बर्बाद केले, त्याचं काय नाव होतं? आता गरीबदासजी म्हणाले की मला बर्बाद नाही केले, मला आबाद केले महात्माजी। हम सुल्तानी नानक तारे, दादू को उपदेश दिया, जात जुलाहा वेद न पाया, उका सीमाय कबीर होया। जेव्हा ही वाणी बोलले तेव्हा त्याच्या हृदयात लागले हे पहिले वचन की मी आपण सर्वांना पार केले। कोणाकोणाला? तो हम सुल्तानी नानक तारे, दादू को उपदेश दिया। त्याच पुण्यात्मा, त्याच परमात्मा आणि परमात्मा आदरणीय नानक साहेबजींना, आदरणीय दादू साहेबजींना, आदरणीय मुलुकदास साहेबजींना, आदरणीय धरमदास साहेबजींना, आदरणीय गरीबदास साहेबजींना, आदरणीय घिसादास साहेबजींना भेटले होते। तर इथे म्हणत आहेत हम सुल्तानी नानक तारे, अब्राहिम सुलतान अदमला बुलक बुखारामध्ये तेच परमात्मा आले होते, त्याला 100 लीला करून नरकातून काढले होते। आपण तर या मायेला सर्वस्व समजून बसलो राजपाठाला, आणि परमात्म्याने हे विष सांगितलं आहे जो भक्ती नाही करत त्याच्यासाठी। तर काय सांगितलं? हम सुल्तानी नानक तारे, दादू को उपदेश दिया, और जात जुलाहा भेद नहीं पाया, काशी माए कबीर होया। अजब नगर में ले गया हमको सतगुरु आन, और जल के ब्रह्म अगाध गति हम सूते चादर तान। अलल पंख अनुराग है सुन मंडल रे थीर, दास गरीब उधार दिया मुझे सतगुरु मिले कबीर। आलल पंख अनुराग है, माझं तर जणू आलल पक्षासारखं माझ्या मुलाबाळांवर, आई वडिलांवर लक्ष असतं। अशी तर माझी त्या मालकांच्या प्रती श्रद्धा जडली आहे, माझं तिकडे लक्ष असतं। आणि मला सद्गुरू कबीर साहेब भेटले, ते तिथे वर राहतात, सतलोकात सचखंडात राहतात। डोळ्यांनी पाहिलेलं सांगितलं गरीबदास साहेबजींनी, हे दादूसाहेबांनी सांगितलं। आता ते बाबाजी बघू लागले, ते म्हणाले गावकऱ्यांनो, हा वेडा नाही, वेडे तर तुम्ही आहात। हा तर अमृतवाणी बोलत आहे, निज स्थानाची निज वचने सांगत आहे, परमात्म्याची अमर वचने। त्या 60 वर्षांच्या महात्म्याने 13 वर्षांच्या मुलासमक्ष हात जोडून म्हणाले की महाराज, ही वाणी लिहून ठेवा, कलियुगात कामी येईल। गरीबदासजी उठून चालू लागले आणि तो महात्मा मागे मागे।
त्यांना तर माहीत होतं की संत परमात्मा न जाणो कधी कुणावर कृपा करतील आणि कुणाला त्यांचं ज्ञान देतील. त्याच्या मागे मागे महाराज लिहून ठेवा. तिसऱ्या दिवशी गरीबदासजी म्हणाले की जर पूर्ण लिहिलंस गोपाळदास मध्येच सोडून पळून जाऊ नकोस. म्हणतो की बाबा नाही, मी तर पूर्ण फ्री झाले गावातून घरातून. पोराबाळांचं लग्न झाले, 60-61 वय झालंय माझं. आता जोपर्यंत तुम्हाला हवंय आजन्म लिहून घ्या दाता, बरोबर राहीन. त्यांची गरीबदास साहेबांची स्वतःची एक बोरांची बाग होती. त्यामध्ये एक शमीचा दाट सावली असलेला वृक्ष होता. त्याखाली बसून लागले लिहायला, कारण उन्हाळ्याचे दिवस होते. मग जसा जसा वेळ होत गेला 6 महिन्यांपर्यंत लिहित राहिले. गरीबदास साहेब जी बोलत होते ते दादूपंथी गोपाळदास लिहित होते. ती अमृतवाणी, तो अमर इतिहास, ते सूक्ष्म वेदाचं पूर्ण स्वच्छ रूप गरीबदास साहेबजींच्या माध्यमातून कबीर परमात्म्याने ते पुन्हा प्रकट करवले, जे दास तुम्हाला ऐकवतो. बोलो सद्गुरुदेव. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? ज्योती राहुल टिकले. आपण कुठून आलात? नागपूर, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी बिझनेस वुमॅन आहे. DRM ऑफिसला आमची कॅन्टीन आहे नागपूरला. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 23 जून 2019. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? हिंदू धर्मामध्ये जे प्रचलित आहे आणि आमचे वडिलोपार्जित जेही लोक करत होते, जसं गणेश चतुर्थी आहे, 9 दिवस गणेशजी बसवणे, आपलं ज्योतिर्लिंगावर बेलपत्र वाहणे, सोमवार उपवास करणे, 108 बेलपत्र वाहणे, नवरात्र करणे, तसंच दिवाळी आहे, दसरा आहे, ज्योतिर्लिंगाचे दर्शन पण केलेले आहे मी. अशी पारंपरिक पद्धतीने भक्ती आम्ही करत होतो. जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, जसे की देवी देवतांची पूजा करणे, व्रतवैकल्य करणे, सण उत्सव साजरा करणे, या भक्ती साधना आपण करतच होतात. तर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्याकडनं गुरुदीक्षा किंवा अनुग्रह का घेतला? अशी काही परिस्थिती आली की माझी मानसिक अवस्था खूप खराब झाली. मी माझ्या घरी असताना नुसती बेडवर पडून राहायची. मला झोपही येत नव्हती रात्र ना दिवसभर, आणि मी ना काम करायची. माझी परिस्थिती, माझी जी शारीरिक परिस्थिती आहे ती खालावत गेली. माझे भाऊजी, माझी ताई, सगळे लोक मला दवाखान्यात घेऊन गेले. बाबा आवाकडे सगळ्यांकडे घेऊन गेले. ताजुद्दीन बाबा आहे, दर्गा आहे, सगळीकडे सगळा उपाय केला, पण कुठेच काही मला आराम नव्हता. कारण मी आज इथे इंटरव्ह्यू देत आहे, तुमच्याशी बोलत आहे, मी तशी बोलू शकत नव्हती. मला भीती वाटायची किंवा काय मानसिक रोग होता हे मी काही सांगू शकत नाही. कठीण परिस्थितीमध्ये होती. त्यामुळे घरामध्ये ताणतणाव व्हायचे. माझे सासरे बेडरिडन होते. घरात स्वयंपाक नाही बनायचा. माझे 2 मुलं, आणि एक अशी परिस्थिती होती त्यावेळेला की 4ही लोक आत्महत्या करून जायचे. कारण यांचं हे रिलायन्स विजिलन्समध्ये काम करायचे ठेकेदार म्हणून. तर कर्जाचं डोंगर खूप वाढत गेलं, आणि एक परिस्थिती अशी आली की नको हे सगळंच आत्महत्या करून, कारण घरची परिस्थिती खूप भयंकर होती. अशा परिस्थितीमध्ये माझे जिजाजी, दीदी आणि सगळ्या लोकांनी सगळं काही करून चुकले होते. कुठे काहीच आराम नव्हता. मग ते एक दिवस आले आणि म्हणाले, तुम्हाला संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये जावं लागेल, कारण आम्ही सर्व उपाय करून चुकलो आहो, पण तुम्हाला त्यांच्या शरणामध्ये जाण्याशिवाय गत्यंतर नाही, तिथेच तुम्हाला लाभ होईल. इच्छा तर नव्हती मनामध्ये, तरी ठीक आहे म्हणतात म्हणून जबरदस्ती आम्ही त्यांच्यासोबत जाऊन गेलो. नामदान केंद्रावर गेलो. आता तिथेही नामदीक्षा घ्यायची नव्हती, पण इकडे जिजाजी उभे, इकडे ताई उभे आणि इकडे पती उभा. घ्यावं तर लागेल, कारण जबरदस्तीने घ्यावं लागलं. तेव्हा माझ्या मिस्टरांनी माझ्यासोबत नामदीक्षा घेतली, कारण त्यांनाही म्हटलं की दोघांनी भक्ती कराल तर तुम्हाला लाभ होईल. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा आपण सर्वप्रथम आपल्या मनाच्या विरुद्ध घेतली, आणि केवळ आपली जी दीदी आहे, आपले जे दाजी आहेत, जिजाजी आहेत, त्यांच्या आग्रहापोटी आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. परंतु मला हे विचारायचं आहे की ज्या कारणासाठी आपल्या दीदीने, आपल्या दाजीने आपल्याला प्रेरित केलं की अमुक केल्याने आपल्याला आपल्या ज्या
परिस्थितीमध्ये, जे आपल्या व्याधीमध्ये, त्याचप्रमाणे जे संकट आपल्यावर आलेलं होतं, त्यातनं आपल्याला जर निवारण करायचं असेल तर आपण संत रामपालजी महाराजांकडूनच गुरुदीक्षा घ्यायला हवी. म्हणून आपण बळजबरी का म्हणा की आपण संत रामपालजी महाराजांशी जुडल्या गेलात. मला हे विचारायचं आहे की त्यानंतर ज्या कारणासाठी आपण जुडल्या गेलात, बळजबरीनं का म्हणा, ते कारण दूर झालं का, आणि त्यातून आपल्याला व आपल्या परिवाराला कुठल्या तरी स्वरूपात, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात काही लाभ प्राप्त झालेत का? भगतजी, लाभ सांगायला गेलं तर धरतीचा कागज बनू फिर भी गुरुगुण लिखाना जाय अशी गंमत आहे. म्हणजे कसं, धरतीचा कागज करू तरी आमच्या सद्गुरू रामपालजी महाराजजीची जे गुण आहेत, जी कृपा आहे ती आम्ही सांगू शकत नाही. पण थोडक्यात म्हणजे जसं माझं मानसिक त्रास होता, मानसिक व्याधी होती, त्या व्याधीमध्ये निवड 2 महिने, फक्त 2 महिन्यांनी मला आराम झाला. 2 महिना औषधोपचार केले. डॉक्टरांनी तर माझ्या ताईला सांगितलं होतं जर 15 दिवसामध्ये आराम लागला नाही तर हिला शॉक ट्रीटमेंट द्यावं लागेल, एवढी परिस्थिती खराब होती. त्यानंतर आर्थिक, मानसिक, शारीरिक, भौतिक असे आणि आध्यात्मिक अशा प्रत्येक प्रकारचे लाभ मला झाले. आध्यात्मिक लाभ म्हणावं तर मला भगवंत भेटले, कबीर महाराजजी भेटले. जी परंपरागत पूजा आम्ही करत होतो तिथे असं वाटायचं की नाही, काहीतरी असे भगवंत भेटले पाहिजे की ज्याच्याने माझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे, आपलं सगळं बरं झालं. पण आधी जी भक्ती करत होतं त्यामध्ये काहीच नव्हतं. पण इथे भगवंत भेटले, मोक्षप्राप्तीचा मार्ग भेटला, 84 लाखपासून मुक्तता भेटली. आर्थिक लाभ म्हटलं म्हणजे माझ्या मिस्टरांचे रिलायन्स विजिलन्समध्ये काम होते. असं कर्जाचं डोंगर असं वाढत गेलं, कारण करोना आला त्याच्या आधी पण. तर भयंकर परिस्थिती होती. मी आधी पण हे सांगितलं होतं की 4ही लोकांना, 2 माझे मुलं आणि माझे मिस्टर, 4ही लोकांना आत्महत्या करण्याची वेळ आली होती. ते दिवस आजही आठवले तर डोळ्यामध्ये अश्रू येतात. पण संत रामपालजी महाराजांनी एवढी कृपा केली की आम्हाला DRM ऑफिसवाला रेल्वे स्टेशनला नागपूरला कॅन्टीन दिलं. ती भगवंताचीच दया आहे. आणि त्या कॅन्टीनमध्ये जेव्हा आम्ही गेलो तर तेव्हा लोक म्हणायचे की तुम्ही काय घेतलं. मी पण ती स्थिती पाहून म्हणजे घाबरली का हे घेतलेलं आहे पण जेव्हा आम्ही एंट्री केली, गुरुजीचा आशीर्वाद भेटला. ते कॅन्टीन आज एवढं चालतं की कुठनं कस्टमर येतात, कसा माल विकतो हे आम्हालाच कळत नाही. त्या भगवंताची लीला अगाध आहे. आर्थिक लाभ म्हणायचं म्हणजे आणखी माझा मुलगा 10वीमध्ये आहे. ॲक्च्युली करोनामुळे आमची फीस बॅक होती, 31,000 रुपये भरायचे होते 9चे. माझे मिस्टर 21,000 भरून आले. दुसऱ्या दिवशी म्हणतात मला की 10,000 तू भरून ये. मी काउंटरवर गेली, त्यांनी म्हटलं तुमची फीस पूर्ण भरलेली आहे. म्हटलं नाही, 10,000 बॅक आहे. त्यांनी मला स्लिप दाखवली. 21चे 31 कसे झाले? हे संत रामपालजी महाराजांची कृपा आहे. त्यांची कृपा किती सांगायला शब्द अपुरे पडतात. शारीरिक त्रास म्हणजे माझी मुलगी पिलिया झाला होता. तिला पिलियामध्ये पूर्ण पिवळी पडलेली होती. डॉक्टरांनी ॲडमिट केलं. पिलियामध्ये मुलं न खातात, उलट्या करतात, पण तसं एकही लक्षण नव्हतं. डॉक्टर अचंबित झाले की हे काय आहे, हा तर चमत्कार आहे. त्याच्यामधून माझ्या मुलीला वाचवलं. माझा मुलगा, त्याला स्पीचिंगचा त्रास होता, म्हणजे कसं बोलताना अडकायचा, इतका स्टॉप घ्यायचा. त्याच्यासाठी मी चिंतेत होते. त्याला स्पीच थेरपीज पण केलं, 3 महिने स्पीच थेरपीज केलं, पण कुठेच काही रिझल्ट नाही. पण तो कधी चांगला बोलायला लागला हेही कळलं नाही. इतकं गुरुजीचा इतका लाभ आहे. माझ्या मिस्टरांना BPचा आणि हा एक पँक्रियाटिसचा त्रास होता, पण तो BPचा त्रास कधी कमी झाला हेही कळलं नाही. आता त्यांचं BP 150 राहतं, जे 200च्या वर राहत होतं. आणि पँक्रायटिस्ट म्हणजे सिव्हिअर ॲसिडिटी, त्यांना त्यांचे इंजेक्शन द्यावं लागत होते. पण आज कॅन्टीनमध्ये बसून किती चहा पितात, पण ते त्यांना म्हणजे ॲसिडिटीचा थोडा पण त्रास होत नाही. जसं सर्वप्रथम आपण सांगितलं की संत रामपालजी महाराजांचं जी गुरुदीक्षा आहे आपण अगदी आपल्या दिदीच्या आग्रहास्तव घेतलं होतं आणि कुठल्या प्रकारचं ज्ञान आपल्याला समजलं नव्हतं, परंतु केवळ त्यांच्या आग्रहापोटी आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. तर तो जो निर्णय होता आपला, तो त्या घडीला योग्य होता की अयोग्य होता? तो निर्णय तर एवढा योग्य होता. भगवंतांनी मला आपल्या शरणामध्ये घेतलं. मला भगवंत भेटले. माझ्या सगळ्या चिंता दूर झाल्या. आणि मोक्षाशिवाय काय आहे, कारण ह्या जन्मानंतर 84 लाखमध्ये जीव जातो, तो होत नाही आणि डायरेक्ट मोक्ष मिळतो. हा निर्णय एवढा चांगला झाला
की मी आज मला काय खुशी आहे ही मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. तो आत्म्याचा परमात्म्याशी मिलाप आहे, ते तर माझ्या भगवंतालाच माहीत आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर वास्तविक स्वरूपात आपल्याला परमेश्वराचं ज्ञान कळालं, त्याचप्रमाणे आत्मा आणि परमात्मा याबद्दलची माहिती कळाली आणि खऱ्या अर्थाने आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळाला. जे काही आपले जे व्याधी होत्या, ज्या काही कष्ट होत्या, जे काही संकट होते, जे काही दुःख होते, ते परमेश्वराने कधी हिरावून घेतले, त्यातनं आपल्याला कधी बरं केलं हे आपल्याला अगदी सहजपणे कळालंसुद्धा नाही. तर असा हा अनमोल मार्ग आणि असा हा अनुभव, असे हे चमत्कार आपण अनुभवले. तर आपल्या या अनुभवातून, आपल्या या साधनेतनं, आपल्या या भक्तीतनं जे काही आपल्याला ज्ञान प्राप्त झाले, त्याद्वारे आपण आपल्यासारखे जे गरजवंत आहेत, जे आज परमेश्वर प्राप्तीसाठी भटकत आहेत, दुःखाचं निवारण पाहू इच्छित आहेत, नाना प्रकारचे दुःखापासून आज त्रस्त आहेत, कोणी हॉस्पिटलमध्ये आहे, कोणी नशेमध्ये धुंद आहेत, त्याच्यापासून मुक्तता पाहिजे. तर या सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? मला हेच म्हणायचं आहे, मनुष्य जन्म दुर्लभ है, मिले न बारंबार, तरवर से पत्ता टूट गया जो बहू न लगता डार. मनुष्य जन्म हा आपल्याला 84 लाख नंतर मिळतो. 84 लाख कुत्रा बिल्ली हे सगळं भोगावं लागतं, त्याच्यानंतर मनुष्य जन्म असाच व्यर्थ घालवू नका. ज्ञानगंगा जिने की राहा हे रामपालजी महाराजांचे पुस्तक आहे. यूट्यूब, फेसबुक सगळ्या यांच्यावर महाराजींचा सत्संग चालतो. तर मला म्हणायचं आहे, तुम्ही आधी ते वाचा, ज्ञान घ्या. तुमची आत्मा जेव्हा तुम्हाला साकार करेल की नाही हेच गुरु आहे, तेव्हा तुम्ही दीक्षेमध्ये या. आणि गुरु गोविंद दोनों खड़े काके लागू पाव, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय. ॲक्च्युली म्हणतात की कुणी की गुरुला का बरं पुजता तुम्ही, भगवंत तर दुसरे आहेत. पण गुरूंनीच आपल्याला भगवंत सांगितलेले आले, ते त्यामधला दुआ आहे. जर आपले भगवंत रुठले तर गुरु त्यांना समजावून सांगतात. जसा आपल्या प्राथमिक आपला गुरु असतो आपली आई, नंतर आपल्या शिक्षणाचा गुरु असतो टीचरच व्यवस्थित मिळाले नाही तर आपलं जे शिक्षण आहे ते बरोबर होत नाही. तसं आध्यात्मिक नॉलेजचेही गुरु करणं खूप जरुरी आहे, त्याशिवाय आपला मोक्ष होणार नाही. आणि आपल्याला मोक्ष पाहिजे असेल तर गुरु करणं जरुरी आहे. त्यामध्ये एक आहे की गुरु करायचे तर मग आपण कोणालाही करू शकतो नाही, कोणालाही गुरु केले तर आपल्याला मोक्ष प्राप्त होणार नाही. कारण तत्वदर्शी करणं गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये लिहिलं आहे, ऊर्ध्व मूलम अधश्याका. उलटा संसाररूपी वृक्ष आहे, त्याच्या प्रत्येक भागाचे जो सवेद्वित वर्णन करेल त्यांनाच तत्वदर्शी संत म्हणतात. ते तत्वदर्शी संत आता आपल्याला लाभलेले आहे. आपला मनुष्य जन्म व्यर्थ घालू नका. आपल्या मानव जीवनाचे कल्याण करायचे असेल तर संत रामपालजी महाराजांना गुरु बनवा आणि आपले कल्याण करा. जर आपल्या या विनंतीला श्रद्धाळू आज जर साथ देत असतील आणि त्यांनासुद्धा वाटत असेल की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला काही हरकत नाही, तर ती व्यक्ती आजच्या घडीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? विविध TV चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग लागतात आणि त्याच्याखाली काही नंबर फ्लॅश होतात. त्या नंबरांवर कॉन्टॅक्ट करून आपण जवळच्या नामदीक्षेचा पत्ता विचारू शकतो आणि तिथे जाऊन निःशुल्क नामदीक्षा घेऊ शकतो. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून
7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.